नमस्कार सुप्रिया देशपांडे यूट्यूब चॅनलवर मी आज परत शुगर फ्री रेसिपी दाखवणार आहे। तर हे भिजवलेले शेंगदाणे आणि ताजे मटार आहेत, फ्रीजमध्ये ठेवले होते म्हणून ते आता परत नॉर्मल केले। कांदा, कोथिंबीर, टोमॅटो चिरून घालणार आहे, तांबडं तिखट, थोडासा मसाला घालणार आहे आणि हळद, हिंग आणि बेडगी मिरची, जिरे, मोहरी। हे आहे तुरी डाळ, मूग डाळ, हरभरा डाळ अशा या डाळी आणि त्याच्यात अगदी म्हणजे ह्या डाळी मी अर्धा वाटी घेतली होती आणि त्या सगळ्या भाजल्या आणि त्याच्यात थोडेसे जिरे वगैरे घातलेच आहेत, पण त्याच्यात अगदी पाव किंवा 2 चमचे म्हटलात तरी चालेल। हे 2 चमचे मी तांदूळ घेतलेत कारण भात खायचा नाही म्हणून, तर तेही भाजून घेतलेत आणि त्याची भरड काढली। तर मध्ये एकदा मी याची खिचडी केली होती, आता मी याची खिचडी करणार आहे। तर फोडणी नेहमीसारखीच आहे, त्यामुळे मी डायरेक्ट साहित्य आधी दाखवलं आहे आणि मग झाल्यावर दाखवणार आहे। त्यामुळे ही शुगर फ्री रेसिपी आहे, हेल्दी आहे आणि टेस्टी पण आहे कारण हे सगळं भाजून घेतलेलं आहे आणि त्याची भरड काढली आहे। तर ह्या सगळ्या डाळी आहेत, तूर डाळ, मूग डाळ, हरभरा डाळ, मसूर डाळ पण आहे यात आणि थोडीशी उडीद डाळ घातली आहे आणि तांदूळ, जिरे, बेडगी मिरची असं हे यात सगळं आहे। तर आता ह्याची खिचडी डायरेक्ट मी झाल्यावर दाखवणार आहे कारण मीच हाताने धरणार, मीच दाखवणार म्हणून डायरेक्ट झाल्यावर खिचडी दाखवते। ठीक आहे, भेटूया परत आपण। खिचडी तयार आहे, मिक्स डाळींची खिचडी। झटपट होते, टेस्टी असते आणि मी वरनं मिरची ठेवली आहे। तर अशी ही खिचडी करा, खा, टेस्टी आहे आणि ज्यांना दात नसतील त्यांना पण ही छान आहे। आणि अर्थातच मी काय करते, नेहमी खिचडी जी असते ती अशी मऊ पातळ ठेवते। नेहमी आपण कसं खिचडी, लोणचं, पापड, ती खिचडी कशी असते भातासारखीच थोडीशी माऊसर असते, पण मी मुद्दामून हे असं करते म्हणजे परत खिचडी म्हणून आपण वर काही घेतलं नाही, ताक, दही काही, तर मग अशी पोटाला हेल्दी, जरा पातळ पण असतं म्हणून बरं वाटतं पोटाला। तर ही अशी खिचडी नक्की करून बघा। ही आहे सगळ्या डाळी मिक्स अशी हेल्दी खिचडी।